अवघ्या 6 महिन्यांमध्ये मुंबई महापालिकेमध्ये नव्या गाड्या घेण्याचा घाट घातला जातोय। पालिकेतील अनेक समितीच्या अध्यक्षांना ताफ्यात सध्या स्कॉर्पिओ एन ही गाडी आहे। मात्र या गाड्या बदलून आता इनोव्हा क्रिस्टाला इन करण्यात येणार आहे। स्कॉर्पिओ गाड्या सोयीच्या नसल्याचं कारण देत या गाड्या बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय आणि हा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल। यात धक्कादायक गोष्ट अशी आहे की मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून 5 महिन्यांपूर्वी 12 स्कॉर्पिओ आणि महापौरांसाठी एक इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड कार खरेदी केली होती। मात्र आता पुन्हा एकदा नव्याने कार खरेदी करण्यात येणार आहे। त्यामुळे पालिका पैशांची उधळपट्टी का करतेय असा प्रश्न विचारला जातोय आणि अर्थात त्यावरून जोरदार आरोप प्रत्यारोपही होत आहेत। सर्वांनी मिळून आम्ही मागणी केली होती की आता जी वाहनं आम्हाला दिलेली आहेत या गाड्या बदलण्यात याव्या याविषयी तक्रार होती आणि त्या पद्धतीने प्रशासनाकडे आम्ही गटनेत्यांच्या बैठकीत आम्ही मागणी केली होती। तर त्यानुसार आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतोय। आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती आहे। मुळात ही गाडी खरेदी झाली कशी, एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। फेब्रुवारीमध्ये 2,16,00,000 रुपयांच्या 13 गाड्यांची खरेदी झाली। महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, समिती अध्यक्ष यांच्यासाठी खरेदी होती। प्रशासकीय राजवट असताना 13 गाड्यांची खरेदी करण्यात आली। महापौरांसाठी इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड या गाडीची खरेदी, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, समिती अध्यक्षांसाठी 12 स्कॉर्पिओ एन या गाड्यांची खरेदी। प्रशासकीय राजवट असल्यामुळे नव्या गाड्या अधिकाऱ्यांनी वापरल्या। घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत गाड्यांची खरेदी प्रक्रिया पार पडली। आणि आता याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि महापौर रितू तावडे यांच्यामध्ये पलटवार सुरू आहेत। या गाड्यांची आता 5 महिने झालेत, 5 वर्षासाठी गाड्या घेतलेत आणि तुम्ही आता ह्या तक्रारी करून जर आयुक्तांनी असं काही केलं तर आम्ही जे 4 वर्षासाठी तुमच्याकडे मागतोय श्वेतपत्रिका ती आम्हाला द्याच। नवीन गाड्या आहेत, 5 वर्षासाठी घेतले, वापरूया। कोण इथे कायमचं आलेलं आहे? गाड्यांची मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली। मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं। माझ्याच दालनामध्ये बसून सगळ्यांबरोबर किशोरी पेडणेकर यांनी मागणी केली होती की माझ्याही पाठीला फार त्रास होतो, माझीही कंबर दुखते, त्यामुळे ह्या गाड्या आमच्या काढून दुसरी गाडीची मागणी आपण करू शकतो हे कॉन्ट्रॅक्टच दिलेलं आहे। तर त्यामुळे त्यांनीही त्या ठिकाणी सहमती दर्शवली होती।